ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटलं की अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार आपल्या जीवाची बाजी लावून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात। आज महाराष्ट्रातील 70 ते 80% ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आपण हाच वर्षपूर्ती वचनपूर्ती सोहळा साजरा करत आहोत। या एका वर्षात आपल्या गावच्या सरपंचांनी जनतेनं निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणकोणती विकास कामे केली, आपल्या गावासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या, एकंदरीतच आपल्या गावच्या ग्रामपंचायतीने वर्षभरात किती विकास केला याचा संपूर्ण आराखडा जाणून घेण्यासाठी आज आपण पोहोचलोय पन्हाळा तालुक्यातील काके या गावामध्ये। चला तर मग पाहूयात काके ग्रामपंचायतीने एका वर्षात केलेल्या विकास कामांचा आराखडा। नमस्कार, मी शीतल कुमार शेटे, AV9 प्रस्तुत आज विशेष कार्यक्रम आराखडा विकासाचा सोहळा वचनपूर्तीचा। महाराष्ट्रातील बहुतांश भागामधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन 1 वर्ष पूर्ण झालं। या 1 वर्षामध्ये लोकनियुक्त सरपंचांनी पदभार घेऊन 1 वर्ष पूर्ण झालं। या 1 वर्षामध्ये त्यांनी केलेली विकास कामं, त्यांनी दिलेली त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या मतदाराला दिलेली आश्वासने, या विषयावर आपण सखोल अभ्यास व सखोल माहिती घेण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। तर आपल्यासोबत आज काके गावातील लोकनियुक्त सरपंच माननीय सौ राजश्री पाटील या आहेत। काके गाव हे पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव आहे। आपल्यासोबत आता लोकनियुक्त सरपंच च्या काके गावातील पहिल्या लोकनियुक्त सरपंच आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांनी 1 वर्षामध्ये केलेली विकास कामं व इथून पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये त्यांचे पुढे विजन काय आहे लोकांसाठी। ताई नमस्ते। नमस्ते। आपण लोकनियुक्त सरपंच काके गावातल्या पहिल्या महिला ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आहात। तर आपण काय सांगाल, म्हणजे आपण या राजकारणाकडे कशा पद्धतीने आला व आपला इतिहास कशा पद्धतीचा आहे? नमस्कार, मी सौ राजश्री सतीश पाटील, प्रथम लोकनियुक्त सरपंच काके या गावचे आहे। प्रथम या राजकारणात येण्यासाठी महिलांच्यासाठी असणारी तळमळ व समाजकार्याची आवड असल्यामुळे व तसेच आमचे सासऱ्यांचा वारसा लाभलेला आहे। त्यांनी 10 वर्ष सरपंचकी व 5 वर्ष उपसरपंचकी तिने निभावलेली आहे। त्यामुळे आमच्यात पतीसुद्धा समाजकार्यात आहेत। समाजासाठी काहीतरी करून दाखवायची तळमळ आहे, म्हणून आम्ही या राजकारणात आलेलो आहे। महिला म्हटलं तर चूल आणि मूल इथवरच बांधलेला असतात, पण आपण आता पूर्ण गावाचा गाडा हाकत आहात। तर आपल्याला अनुभव कशा पद्धतीने येतात व आपल्याला हे करण्यासाठी कुटुंबातून किती चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळत आहे? याच्यासाठी माझे सासू व पती जाऊ यांचं सहकार्य लाभलेलं आहे। घरातील सर्व निम्म्या जबाबदारी त्या पूर्ण करतात, त्यामुळे मला वेळ मिळतो समाजकार्यासाठी। त्यामुळे पतीच्या सहकार्याने आम्ही गावोगावात जाऊन सगळे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। आपण आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आपल्या पदभार स्वीकारल्यानंतर। आपण आता महत्त्वाची विकास कामे कुठल्या पद्धतीची केली आहेत? प्रथम आम्ही 2,44,00,000चा निधी मिळवून आणलेला आहे। तसेच आमचे काके स्टँड ते लोहारमाळ इथपर्यंत रस्ता चालू आहे। समाज मंदिरासाठी सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे। तसेच शाळेचे सुद्धा कंपाऊंड करण्यासाठी सुरू आहे आणि आणखी निधी आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आपण आता 2 कोटीपर्यंतची 2-2.5 कोटीची आपण कामं गावामध्ये आणली आहेत। तर इथून पुढे आता येणारा काळ जो आहे तो अजून 4 वर्षात आपल्याकडे काळ आहे। तर या काळामध्ये आपण कुठले आपलं विजन काय, आपल्या डोक्यात पुढचं मास्टर प्लॅन काय आहे? महिलांसाठी बचत गट भवन आम्ही स्थापन करणार आहोत। तसेच मराठी शाळेत सुद्धा आम्ही हे करणार आहे, सुधारणा करणार आहे। मराठी शाळा आमची जुनी आहे, त्यामुळे ती नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे। ग्रामपंचायत म्हटलं तर ग्रामीण भागातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण त्यांना ग्रामपंचायत ही सगळ्यांना तळमळीचा विषय असतो। आपण आता ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आलात, ज्या निवडणुकीपुरते विरोध गट राहतो बाजूला किंवा सत्ताधारी गट राहतो, अशी आपल्या गावात कशी परिस्थिती आहे? विरोध गट हा विरोध दाखवतो का आपण एक खेळीमेळीच्या वातावरणातच ग्रामपंचायत विकास कामं करत असता? नाही, विरोधी गट असं काही नाही। आम्ही खेळीमेळीच्या वातावरणातच सहकार्य करतो सगळे एकमेकांना। फक्त निवडणुकापुरतंच आमचा विरोध असतो, इतर वेळी काही नसतं, सहकार्याचं असतं।
तर या होत्या काकेगावच्या लोकनियुक्त सरपंच यांनी चांगल्या पद्धतीचा विकास निधी गावात आणलेला असं दिसून येतंय. 2.5 कोटी रुपयाचा विकास निधी एका वर्षामध्ये आणलेला आहे. येणाऱ्या काळातही त्यांच्याकडे मास्टर प्लॅन तयार आहे की त्यांनी कोणत्या पद्धतीनं इथून येणाऱ्या 4 वर्षामध्ये विकास काम कशा पद्धतीने करायचं आहे. काकेगावचे उपसरपंच मान्य श्री विजय पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून की त्यांनी कशा पद्धतीने विजन आखलाय गावासाठी. उपसरपंच साहेब नमस्ते. नमस्ते. आपण लोकनियुक्त सरपंच महिला आहेत, आपण पुरुष आहात. आपण दोघांनी एकत्र मिळून कशा पद्धतीने गावाचा गाडा आखण्यास ठरवलाय. सरपंचांच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने खेळीमेळीत सर्वांनी गावचा विकास आराखडा तयार करून काम करण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला आता प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या अडचणी येतात का ते त्याही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतात. त्याही गोष्टीचा चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. आपल्या डोक्यात असं कोणत्या पद्धतीचा वेगळा प्लॅन आहे की इतर गावांपेक्षा आपल्या गावामध्ये वेगळी मंदिरं असतील, समाज मंदिरं असतील किंवा विशिष्ट पद्धतीची शाळा असतील, तर त्यासाठी आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने आपण काम करण्याचं काय डोक्यात प्लॅन आहे. शाळेसाठी खोल्या जरा पडल्या ते बांधायचे चालले प्रयत्न चालू आहे आणि गावाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त. आपण शुद्ध पाण्याचा विषय घेतला. आता जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना चालू आहे हे कशा पद्धतीने आपल्या गावात काम चालू आहे. हा व्यवस्थित आहे सगळं चालू. आपण आता शेतकरी कुटुंबातून आपण आहात, आपल्याला तितकासा वेळ देता येतो का. येतो. आपलं कसं असते दिनचर्या आपली कशा पद्धतीची असते. दिनचर्या सकाळचे आपल्या कामावरून 11-12 वाजेपर्यंत आम्ही पंचायतीत थांबतो सर्वजण. आपण तितकासा वेळ देऊ शकताय. देऊ शकतो. तर हे होते काकेगावचे उपसरपंच की त्यांनी असं सांगितलं की ते शेतकरी शेतकरी कुटुंबात असून ते स्वतः शेतकरी असून सुद्धा ते जितका जास्तीत जास्त वेळ ग्रामपंचायत देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतायत. आपल्यासोबत आता काकेगावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ गोकुळाताई नलवडे मॅडम आहेत. त्या पाणी पुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी काम करतात ग्रामपंचायतीच्या. ताई नमस्ते. नमस्ते. आपण ग्रामपंचायतीमध्ये निवडून आता 1 वर्ष पूर्ण झालं. काय वाटतंय, काय सांगाल. छान वाटतं या आमच्या घराची परंपराच पहिल्यापासून आहे म्हणजे या राजकारणात, त्यामुळे छान वाटते. आता कोण होते राजकारणात पूर्वी. माझे चुलते सरपंच होते 5 वर्षे. तुमच्या माहेरच्या साईडला. होय. इकडं सासरी. हितच माहेरातच मी आहे. होय काय. आपण आता 1 वर्षाला निवडून आलाय. आपल्याला वाटतंय का की आपण राजकारण आलेलं योग्य झालंय. योग्य झाले वाटते. आता आपण लोकांची कामं पूर्ण करू शकायला काय. करणार. लोक आपल्याकडे काही कामं घेऊन येतात का. कुठल्या पद्धतीची कामं येतात आपल्याकडे. येते की पाणी पुरवठा. आता मी पाणी पुरवठा अध्यक्षच आहे पाणी पुरवठा समितीची. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करायचं हे ध्येय अगोदर आमचं सगळ्याच आमच्या कमिटीचं करणार आम्ही. आता नाही करणार आम्ही स्वच्छ पाण्याचा पुरवठा गावाला. तसं काम पूर्ण चालू आहे का. आहे की. आता आपण इतक्या 7 सदस्य महिला आहात, त्यात आपण ज्येष्ठ आहात, तर आपल्याला ते जमतंय ना त्यांच्या बरोबर. जमते. आता आपल्या डोक्यात काय येणारे 4 वर्ष अजून बरीच 4 वर्षात आपल्याकडे 4 वर्षात काय काय काम करायचं आपल्याला. गावातली स्वच्छता आपण आता गटारची स्वच्छता, घंटा गाडीची सोय. मी सरपंचांनी सांगितले घंटा गाडी पाहिजे आपल्या गावाला म्हणजे कचरा उघड्यावर टाकतात माणसं त्यामुळे. महिलांसाठी सुद्धा बरेच प्रश्न असतात. होय. महिला बचत गटाचं भवन ते त्यांचा प्रश्न आहे. बचत गटाच्या बायकांचा महिलांच्यासाठी एक आपल्याला ज्यांनी निवडून दिलं ते समाधानी आहेत का. आहेत की. तसं त्यांचा पण चांगल्या पद्धतीनं विजन आहे कारण त्यांनी महिलांसाठी जास्त आग्रह आहेत. महिलांसाठी काम करण्यासाठी ते जास्त आग्रह आहेत. 10 बचत गट आहेत त्यांना सुद्धा बचत गटाला म्हणजे मीटिंग वगैरे घेण्यासाठी त्यांना पण पाहिजे भवन, त्यामुळे त्यांची पण आम्ही पूर्तता करणार. ते महिलांसाठी जास्त आग्रह दिसत आहेत आणि त्यांनी महिलांसाठी जास्त ओढ आहे. तर त्यांनी चांगल्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करण्याचं ठरलेलं आहे. व महिलांसाठी बचत गट असू किंवा इतर कुठलीही सेवाभावी संस्था असू महिलांच्या हे तर आमचं ध्येय आहे. सेवाभावी संस्था कुठली असू त्या सेवाभावी संस्थेसाठी महिलांसाठी काम करण्याची त्यांची जाणीव दिसते. धन्यवाद. काकेगावातील ग्रामपंचायत सदस्या ज्या दलित वस्तीचं प्रतिनिधित्व करत आहेत त्या सौ सुवर्ण कदम मॅडम आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घ्या की ते त्यांच्या भागात प्रतिनिधित्व करत असताना ते कशा पद्धतीने काम करतायत. ताई नमस्ते. नमस्ते. आपण आता दलित वस्तीचं प्रतिनिधित्व करत आहात, तर आपल्याला कशा पद्धतीने कामाची टाकणी केली आपण. पहिल्यांदा आम्ही रस्त्याचं काम पूर्ण केलंय. आता नंतर आमचं बौद्ध विहाराला 30 लाख निधी जमा म्हणजे आलाय, ते आम्ही काम लवकरच पूर्ण करणार.
आपण आता दलित वस्तीमधून निवडून आलात तर आपल्याकडे जो भाग आहे त्या भागामध्ये अंगणवाडी असतील किंवा शाळा असतील तर त्याकडे आपण कशा पद्धतीने काम करताय? म्हणजे त्यांची काही इच्छा असेल ते आम्ही पूर्ण करणार, त्यांच्या काही मागणी असतील ते आम्ही पूर्ण करणार, सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या सहाय्यानं. आपण आता कुटुंबाचा गाडा ओढतात तर त्यातून वेळ देता येतो का यासाठी? येतोय की. घरातील तशी आपल्याकडे आता घरातील लोकांचा तसा सपोर्ट आहे का तुम्हाला? आहे. मग सासूबाई आहेत, आजी सासूबाई, जाऊबाई, दीर, पुतण्या, पती सगळे साथ देतात. आता 7 महिला काम बघतात ग्रामपंचायतीच्या आणि बाकी सदस्य आहेत पुरुष सदस्य, पण महिला म्हणून आता पूर्ण गाव वाढायला लागलेत, तर त्यासाठी आपल्याला निधी जे आणतात त्या निधीसाठी आपल्याला राजकीय लोक असतील किंवा प्रशासकीय लोक असतील त्याच्यावर जावं लागतंय, तर त्या पद्धतीने आपली तशी तयारी असते का? आपण जाता का त्यासाठी? जातोय की. मग त्यामध्ये प्रशासनाकडून आपल्या लोकांना तसं तुम्हाला सपोर्ट मिळतोय का? मिळतोय. सतीश पाटील आपल्यासोबत आहेत, तर ते या पूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे ते ग्रुपचे सदस्य आहेत, ते कुटुंबप्रमुख आहेत, तर ते विकास कामाचा गाडा हाकताना त्यांचा बऱ्यापैकी त्यांना सपोर्ट राहतो, तर त्यांच्याकडून जाणून घे की त्यांच्या डोक्याने जे आता ग्रामपंचायतचं विजन चालू आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. आपण जे आता ग्रामपंचायतचा जो तुमच्या सदस्याचा जो कोर कमिटी आहे त्या कमिटीमध्ये आपण पूर्ण कुटुंब प्रमुख म्हणून आपण काम बघताय, तर आपल्याला तो जो 1 वर्ष पूर्ण झालं आहे, 1 वर्षामध्ये आपण निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना लोकांना जे आश्वासन दिले आहेत, जे आपण वचननाम्यामध्ये जे आपण काही गोष्टी त्या नमूद केल्या आहेत, तर त्या पद्धतीने कशा वाटचाल करता आपण? सर्वप्रथम AV9 चॅनलला सर्वप्रथम नमस्कार आणि त्यांचं आमच्या काके गावामध्ये प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं 20 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 20 डिसेंबर 2022 ला आमची ग्रामपंचायत नवीन सदस्य बॉडी निवडून आली. 18 डिसेंबरला मतदान झालं, 20 डिसेंबरला नवीन सदस्य बॉडी निवडून आली. आता मला वाटतं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही 1 वर्ष पूर्ण करत असताना हे 1 वर्षाच्या पाठीमागं जे आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वचनपूर्तीचा आराखडा पहिलाच तयार केलेला होता, ज्याला आपण की जाहीरनामा म्हणतो. त्या जाहीरनाम्यामध्ये गावातल्या महत्त्वाच्या गोष्टी, त्यामध्ये स्वच्छता असेल, त्याचबरोबर जिव्हाळ्याचा प्रश्न जो की आमचा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळं आरोग्य खात्याशी, शिक्षण, ह्या सर्व बाबीवरती काहीतरी काम झालं पाहिजे आणि या सर्व बाबीवरती काम करण्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारचा जाहीरनामाच हा निवडणुकीच्या आधी पूर्ण आम्ही केलेला होता आणि हा जाहीरनामा त्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, मग त्या संदर्भातल्या शिक्षणाची गोष्ट असेल, शिक्षणासंदर्भात ज्या वेळेला आम्ही सर्वजण, खरं तर या गावाला महिला सरपंच आहे आणि आपल्या देशामध्ये महिला सबलीकरण हा विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळं आमच्या मिसेस त्यामध्ये सौ राजश्री सतीश पाटील ह्या सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत आणि त्यांचा एक त्या ठिकाणी आग्रह होता की गावातलं पहिलं शिक्षणाचं काम झालं पाहिजे आणि ह्यासाठी सर्वप्रथम आम्ही गावामध्ये जी काही विद्यामंदिर मराठी शाळा आहे त्यामध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याचा पहिला मानस आम्ही त्या ठिकाणी सुरू केला आणि हे करत असताना स्वच्छता, आरोग्य या संदर्भात काम करत 1 वर्षामध्ये जवळपास 2,44,00,000 निधी हे आम्हाला आणण्यामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत प्रशासनाला सक्षमरित्या यश मिळालेलं आहे. आपण आता 2,44,00,000 निधी गावामध्ये आणला. आपल्या आता वैवाहिक आयुष्यामध्ये पत्नीने तुम्हाला आतापर्यंत साथ दिली, पण आता एक पाऊल पुढे ते आला तुमच्या, पण त्यावेळेला कुठेतरी पुरुषार्थ जागा होतो, पण त्यावेळेला त्यांचा जो वेळ तुम्हाला मिळत होता तो आता तसा अपेक्षित मिळत नसेल, तर त्यामुळं एक पुरुष म्हणून आपण कसं बघता इकडे? त्यामध्ये खऱ्या अर्थानं सरपंच जे आहेत सौ राजश्री पाटील यांचं नेहमी गावासाठी असणारी तळमळ आणि त्यासाठी महिलांच्यासाठी काम करण्याची इच्छा, गावातल्या गोरगरीब लोकांची पण सेवा झाली पाहिजे आणि एक निस्वार्थीपणानं सेवा झाली पाहिजे, ही त्यांची मनापासूनची तळमळ आहे
आणि ते काम करत असताना त्यांना एक चांगल्या प्रकारे आधार द्यायला पाहिजे, सपोर्ट द्यायला पाहिजे. आणि ते सपोर्ट देण्याचं काम हे प्रामाणिकपणे आम्ही सर्वच घरातील लोक करत आहे. आणि त्यामध्ये मला असं पुरुषार्थ तुम्ही जो म्हटला त्याचा काही जास्त भाग नाही, कारण की एक चांगल्या प्रकारे जर काम होत असेल तर आपण एक पाऊल पाठीमागे थांबून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत आम्ही आहे आणि यापुढेही राहणार. 1 वर्ष पूर्ण झालं आहे ग्रामपंचायतीला, अजून 4 वर्ष बाकी आहेत. मग आता इथून पुढचा आपला मास्टर प्लॅन कशा बदल असणार, किंवा आता दलित रस्ते असतील किंवा तुमच्या रानातले पाण्यात रस्ते असतील, यासाठी आपण कशा बदल प्रयत्न करणार आहात? हे बघा, तुम्हाला खऱ्या अर्थानं जर हा 1 वर्षाचा आमचा आराखडा आहे आणि गावातलं काखेगाव जे आहे आमचं, हे वारणा नदीच्या तीरावरती असलेलं काखेगाव आहे. मला वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं विचार जोपासणारं आमचं काखेगाव आहे. आणि ह्या काखेगावानं अनेक अडचणींना सामोरे गेलेलं काखेगाव आहे. त्यामध्ये आतापर्यंत ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यामध्ये आमचं गाव हे पूर परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त येणारं गाव आहे. आणि पाठीमागील 3 ते 4 वर्षापासून गावामध्ये जवळपास 60% गावामध्ये पाणी पावसाळ्यामध्ये येत आहे. त्यामुळं पुराचा जास्तीत जास्त धोका आमच्या गावाला आहे. आणि त्यामुळं पूर परिस्थितीतून गाव आम्हाला सावरण्यासाठी जे आम्हाला महत्वाचं, गावाला आणखी क्षेत्रफळाची गरज आहे, मुळातच क्षेत्र कमी आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त या गावाला जास्तीत जास्त प्लॉटिंग हे गायरानमध्ये कशा प्रकारे पाडून देता येईल, किंवा आम्हाला त्या ठिकाणी तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याकडे आम्ही मागणी एक्स्ट्रा प्लॉटिंगसाठी करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आता जे काही मास्टर प्लॅन म्हटला ह्याविषयी मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि नेहमी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील आणि आमचे विरोधी सदस्य, आम्ही त्यांना कधी विरोधी सदस्य जास्त मानत नाही, कारण की आम्ही एकत्रित खेळीमेळीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. हे आमच्या सर्व जे काही ग्रुप आहे आणि हे आमची टीम आहे, सर्व सदस्य आहेत, यांना जास्तीत जास्त कामं आणण्यासाठी कायम आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहित करत आहे. आणि हे जी काही कामं आलेले आहेत 2,44,00,000 यामध्ये खऱ्या अर्थानं जर कामं आणण्यामध्ये योगदान कोणाचं असेल तर शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये 50%च्या वर 50 ते 80% निधी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये इतर जे कोण असतील ते खासदार साहेबांनी पण निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भाजपकडून, जे भाजप संघटनेचे पण आमच्या गावात लोक आहेत, त्यांच्याकडून पण आम्हाला एक 9 ते 10 लाखाचा आत्ताच 2 महिन्यापूर्वी निधी प्राप्त झालेला आहे. आणि सारासार विचार केला तर आम्हाला निधी येण्याचा ओघ हा चांगल्या प्रकारे आम्हाला बघायला मिळतो. मात्र यामध्ये आत्तापर्यंत जर तुम्ही कामं बघितलीत तर 2023-24 ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी डिसेंबरमध्ये आलो, त्यानंतर जवळपास दलित वस्तीमध्ये असलेला रस्ता, जो की 10 लाखाचा असलेला रस्ता असेल, त्याचबरोबर आमचा 15 वित्त आयोग आहे, त्या 15 वित्त आयोगमधून पण आम्ही 7 लाखाचे गटर, जो आमचा संभाजीनगरचा भाग आहे, बरेच दिवसापासून त्या ठिकाणी अडचणींचा सामना होत होता, त्यामध्ये पण आम्ही गटर काम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काखेगावामध्ये चांदोली वसाहत म्हणून आहे, की त्या वसाहतीची एक त्यांच्या मनामध्ये अशी भावना होती की त्या ठिकाणी कामच होत नाही. तो डाग आम्ही पुसून काढण्यासाठी आम्ही बाकी त्यामध्ये पण गटर काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या जे काही मंदिराचा प्रश्न होता, जिव्हाळ्याचा प्रश्न म्हटला तर, तो पण आम्ही सोडवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पण जे काही आमदार साहेबांनी 25-15चा निधी लावलेला आहे, त्यामधून लवकरात लवकर एक समाज मंदिर त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर बाकी जी काही कामं आहेत त्यामध्ये बौद्ध विहाराचं काम आहे, ते दलित वस्तीमध्ये 30 लाखाचा निधी त्या ठिकाणी आमदार साहेबांच्याकडूनच त्या ठिकाणी आम्हाला दलित वस्तीचा विकासाच्या त्या ठिकाणी बौद्ध विकास करण्यासाठी निधी दिलेला आहे. त्यामधून लवकरात लवकर बौद्ध विहार त्या ठिकाणी बांधण्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि आम्ही ते बांधून घेऊ. आणि त्याचबरोबर तलाठी ऑफिस जी काही चावडी आहे, आता तुम्ही खेडोपाड्यात जर गेला तर बघितलं तर चावडींची अवस्था बिकट आहे. आणि आमदार साहेबांनी पण त्या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं
त्या ठिकाणी नवीन बांधून देण्यासाठी आत्ताच आम्हाला 15,50,000चा पण निधी आम्हाला भेटलेला आहे. आणि याचबरोबर बाकीचा जो निधी आहे तो पण आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भेटत आहे. आणि यामध्ये सहकार्य मोलाचं जे आहे ते या भागचे विद्यमान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब आहेत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री अमरसिंह पाटील भाऊ जे आता गोकुळ दूध संघाला संचालक म्हणून काम करतात. आणि त्याचबरोबर यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे डायनॅमिक सचिव आणि त्या ठिकाणी कोडोलीचे पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर जयंत पाटील साहेब यांचं आम्हाला सतत आणि मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे. आणि तुम्ही जो काय पुढचा ध्येय प्लॅन म्हटला त्यामध्ये महिला बचत गट भवन, आत्ताच आमची काही दिवसापूर्वी मान्य आमदार साहेबांच्या बरोबर पण चर्चा झालेली आहे. आणि त्यानुसार महिला सबलीकरणासाठी महिला बचत गट भवन बांधण्यासाठी पूर्ण तालुक्यात सर्वात जर काही निधी कोणाला आधी देण्याचा मानस असेल तर ते काके गावाला, हे त्यांनी एका व्यासपीठावरती व्यक्त केलेलं आहे. आणि येणाऱ्या जिल्हा नियोजनाची काही त्यांची बैठक आहे, त्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर हा निधी प्राप्त होणार हे आम्हाला 100% याविषयी खात्री आहे. आणि स्वच्छता असेल, आरोग्य असेल, ह्या सर्व बाबीवरती आम्ही खऱ्या अर्थानं काम करू. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली आहे. एक शेवटचा प्रश्न, ग्रामपंचायत निवडणूक लढवत असताना ही ग्रामपंचायत निवडणूक ही भावकीची गटागटाची एका मित्राची दुसऱ्या मित्राबरोबरची असते, तर हे 1 वर्ष तुम्ही पूर्ण केलं आहे, तर याकडे कशा हे गोष्ट सगळी कशी थांबवली आणि कशा पद्धतीने याकडे बघता तुम्ही? हे बघा, हा चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. सध्या तरी खऱ्या अर्थानं तुम्ही सरपंचांना पण हा प्रश्न विचारला असता तरी चालला असतं. हे जे काही आमचं गाव आहे, ह्या गावामध्ये पाठीमागील 5 वर्षाचा जर तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या तर याच्या आधी जवळपास एकतर्फी सत्ता असलेलं हे गाव होतं 12-0. आणि या गावात त्यांच्या काळात पण चांगल्या प्रकारे कामं झालीत, तर काही चुकीच्या गोष्टींना आमचा विरोध होता. त्यामुळं तो विरोध थांबवण्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी उतरलो. आणि खऱ्या अर्थानं जे 12-0चं गाव होतं आणि या गावात एक चांगला आमूलाग्र बदल करून, म्हणजे ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य देण्याचं काम, म्हणजे सरपंच जवळपास 406च्या मताधिक्यानं सर्वात जास्त तालुक्यामध्ये निवडून आलेत. बाकीचे सदस्य पण निवडून आलेत आणि जे विरोधी बाकावरले सदस्य आहेत ते पण चांगल्या मताने निवडून आलेत. म्हणजे हा प्रश्न की एकदा निवडणूक झाली की तो विषय संपला. परत आम्ही कधीही विरोधक असो किंवा आपल्यातले असो किंवा भावकीवाद असो, हा आम्ही कधीही त्या ठिकाणी मानत नाही. एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहे. आणि महत्वाचा आमचा जो काही प्रश्न आहे त्या गावातील महिलांच्या संदर्भातली कामे असो, त्याचबरोबर गावामध्ये जे काही विकास, रस्त्यांचा विकास असो, रस्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यातली कामं असो, गावामध्ये गटरसाठी आता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी पण आम्ही त्या ठिकाणी निधी लावलेला आहे. आता तुमचे जे काही आमचं डिजिटल बोर्ड तयार केलेलं आहे त्यामध्ये पण बघा की आम्ही त्यासाठी पण जास्तीत जास्त निधी लागावा आणि यासाठी आम्ही खासदार साहेब असेल, आमदार साहेब यांच्याकडे पण आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. आणि इतर सर्व गोष्टीवरती आम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्ही भावकीतला वाद किंवा गावातलं विरोधी कोण असतील यांचं पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मनात द्वेष न ठेवता एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. कोणताही व्यक्ती, मग आमच्या सत्ताधारीमधला असो किंवा विरोधी बाकावरला असो, एकदा आला की तो एक गावातलं आमचं काम त्याच्या संदर्भात झालं पाहिजे, त्याच्या कामाचा पूर्ण पाठपुरावा झाला पाहिजे, हा कायम सरपंचांचा मानस असतो, उपसरपंचांचा मानस असतो, सदस्यांचा मानस असतो. आम्ही फक्त त्या संदर्भात काही गोष्टी चालतात, कशा चालतात, काय अडचणी येत आहे त्यावेळेला आम्ही मार्गदर्शनासाठी आहे. आणि आम्ही भावकीतला वाद किंवा गावातलं विरोधी कोण असतील यांचं पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मनात द्वेष न ठेवता एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. कोणताही व्यक्ती, मग आमच्या सत्ताधारीमधला असो किंवा विरोधी बाकावरला असो, एकदा आला की तो एक गावातलं आमचं काम त्याच्या संदर्भात झालं पाहिजे, त्याच्या कामाचा पूर्ण पाठपुरावा झाला पाहिजे, हा कायम सरपंचांचा मानस असतो, उपसरपंचांचा मानस असतो, सदस्यांचा मानस असतो. आम्ही फक्त त्या संदर्भात काही गोष्टी चालतात, कशा चालतात, काय अडचणी येत आहे त्यावेळेला आम्ही मार्गदर्शनासाठी आहे. बाकी या ठिकाणी असणारे सरपंच असतील,
उपसरपंच असेल, सदस्य बॉडी असेल, हे त्या ठिकाणी आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी, त्यामध्ये क्लर्क असतील, डाटा ऑपरेटर असतील आणि शिपाई असतील. आणि खरं तर कौतुक करावं की आमच्या पाणी पुरवठ्याचे जे काही जयसिंग मोरे दाजी आहेत, त्यांचं तर काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि ते गावामध्ये सतत एक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि ह्या सर्वांच्या ह्याच्यामुळं आम्ही कोणत्याही प्रकारचा भावकीवाद किंवा वादविवाद तंटा विसरून गाव एक चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे. आता आमचे त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा व्यवस्थापन कमिटी आहे, त्यांच्यामध्ये पण एक चांगल्या प्रकारे काम आमचं अनिकेत गायकवाड आहेत, त्यांचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. देवस्थान कमिटीचे शहाजी पाटील आहेत, त्यांचं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि एकंदरीत पोलीस पाटील आहेत दत्तात्रय मोरे, त्यांचं पण एक चांगलं, कारण पोलीस पाटलांचं पण काम गावामध्ये चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. कारण की जे काही आता विकासाचा आराखडा तुम्ही म्हटला, 9 थीम्स ज्या वापरल्या जातात, त्यामध्ये सुशासनयुक्त गाव हा महत्वाचा मुद्दा आहे. किंवा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे कार्य झालं पाहिजे, तो पण मुद्दा आहे. लिंग समभाव हे बाकीचे मुद्दे आहेत, आरोग्याविषयी मुद्दे आहेत. ह्या 9 थीमचा विचार करत असताना पोलीस पाटलांचं पण काम हे एक चांगल्या प्रकारे आमच्या गावात होत असलेलं बघायला मिळतं. आणि येणारा आराखडा पण जे 9 थीम आम्हाला सांगितलेलं आहे, सरपंचांनी पण त्या ठिकाणी विकास आराखड्यासाठी ज्या वेळेला शिबिरार्थ जात होते, त्यावेळेला पण त्यांनी त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या पद्धतीनं एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा 9 थीमचा विचार करून एक चांगला आराखडा, ज्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर बाकीचा शिक्षणाचा प्रश्न असेल आणि शेतीविषयी प्रश्न असेल, या सर्वाचं एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये गावचे ग्रामसेवक आहेत, जे पाटील साहेब, शिवाजी पाटील साहेब आहेत, तलाठी गवळी साहेब आहेत, आणि सर्वांचं एकंदरीत जे काही योगदान आहे ते चांगल्या प्रकारे आहेत. आता सध्या 2,44,00,000 विक्रमी कामे आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढेही जास्तीत जास्त कामं गावात आणून गाव हे चांगलं करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये पाठीमागील वर्षीच आम्हाला, म्हणजे ज्या वेळेला आम्ही आलो फेब्रुवारीमध्ये, स्मार्ट ग्राम अभियान आमच्या गावामध्ये राबवलं गेलं होतं. त्यामध्ये आम्हाला अपयश आलं. मात्र येणारं माझी वसुंधरा अभियान जे आहे, त्यामध्ये मला वाटतंय पुढच्या 2024चा जो काही विषय आहे, त्यामध्ये किंवा 25 मध्ये हे आमचं गाव नक्की चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त क्रमप्राप्त कसं होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, हे मी तुम्हाला ह्या मुलाखती दरम्यान सांगू इच्छितो. आणि मला गावातल्या लोकांना पण या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आहे की आता जो काही गटतट आहे, जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तो गटतट विसरून गावासाठी काम करणं महत्वाचं आहे. त्यासाठी योगदान सर्वांचं महत्वाचं आहे. आणि यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात घरपाळा असेल, पाणीपट्टी असेल, ह्या जो काही अडचणीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे, या संदर्भात आमची 60% वसूल आहे. जास्तीत जास्त वसूल कसा होईल आणि हा वसूल करून गावामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू. यासाठी सर्वांचं सहकार्य मिळावं. जो प्रश्न तुमचा होता त्या संदर्भात थोडंसं अवांतर होत आहे, मात्र मला जे काही सांगायचं आहे ते मी प्रामाणिकपणे सांगत आहे. AV9 मराठी प्रस्तुत जो कार्यक्रम आपण सुरू आहे, या कार्यक्रमामध्ये काके गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे सगळ्यांनी आपली मतं सांगितली. पण या सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून डॉक्टर सतीश पाटील आहेत. यांनी आपल्या पोटतिडकीने गावाबद्दलचा जो विकासाचा आराखडा आहे तो चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. व त्यांनी सगळ्या विरोध गटांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आता राजकारण ठिकाणी इतर वेळेला गावाचा विकास हाच एक ध्येय त्यांच्या समोर आहे. त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे. धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत आता काके गावातील काही ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्याकडून जावे की त्यांनी 1 वर्षामध्ये ग्रामपंचायत व्यवस्था कशा पद्धतीने बघितली आहे. आपलं नाव? सूरज पाटील. आपण काय करता? मी प्राध्यापक आहे. आपण आता 1 वर्ष झालं ग्रामपंचायत काके गावातली बघताय, तर आपलं काय मानसिकता, काय वाटतं यांच्याबद्दलची? सध्या ग्रामपंचायत काकेमार्फत खूप छान पद्धतीनं काम चालू आहे. म्हणजे मी गेल्या काही वर्षापासून बघतोय, जो की काकेगावचा जो मेन तोंडाचा रस्ता होता, तो रस्ता जवळपास गेले 15-20 वर्ष झालं पेंडिंग होता. तो रस्ता डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्णत्वास येत आहे. ते खूप छान आनंदाची बाब आहे. दुसरी गोष्ट, आतापर्यंत काकेगावामध्ये जी मराठी शाळा होती, त्या मराठी शाळेमध्ये पहिल्यांदा शिक्षणाला प्राधान्य देऊन तिथे एक सेमी इंग्लिश शाळा सुरू करणं, ही म्हणजे आताच्या एक प्रगतीच्या मार्गावर चालणारी ही गोष्ट आहे
जी डॉक्टर साहेब व सरपंच तसेच सदस्यांच्या मार्फत हे करण्यात आलं, ही खूप छान गोष्ट आहे आपल्यासाठी. तसेच बरेच कामं गावामधील स्वच्छतेकरण असेल, वैद्यकीय दृष्ट्या काही सुविधा असतील, शैक्षणिक दृष्ट्या काही सुविधा असतील, ह्या खूप छान पद्धतीनं चाललेल्या आहेत आणि ह्या अशाच पुढे चालत राहतील. गावातील ग्रामस्थांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या डॉक्टर साहेब सक्षमपणे सॉल्व्ह करत आहेत. तर ते प्रॉब्लेमना सामोरं जात असताना त्यांना काही अडचणी येत असतील, पण ते एक धीटपणे त्या प्रॉब्लेमना सॉल्व्ह करत आहेत. हे खूप छान आमच्या काकेगावच्या ग्रामस्थांसाठी आहे. तर नागरिक तसे समाधानी वाटत आहेत. तर अजून आपल्याला काय नागरिक आहेत तर ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण आता 1 वर्षाला काकेगावात ग्रामपंचायत बघताय, तर आपण समाधानी आहात का त्याच्यासाठी? आम्ही समाधानी आहे. आपण 1 वर्ष ते पूर्वी त्यांनी जे तुम्हाला निवडणूक प्रचाराच्या वेळेला जी काही आश्वासन दिली होती ती पूर्णतः दिसत आहेत का? 100% पूर्णत्वास दिले. काय कशावर सांगता तुम्ही? हा काखे गावातील पहिला जो सुरेश सरांनी सांगितलं, एक 15-20 वर्षे असणारा गावचा मार्ग तो प्रलंबित होता, तो प्रश्न पहिला त्यांनी सोडवला. तसेच शिक्षणाचा पण प्राथमिक शाळेचा सोडवला. इमारत पूर्ण खराब झालेली, त्याचे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली. आणि पहिलं तर इंग्रजी त्यांनी पहिलीपासून चालू केलंय. आणि दुसरं पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या सुविधा असतील त्यांनी तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि गावात आता जे शासकीय योजना येत आहेत आणि ते काय डॉक्युमेंटली तर आधार कार्ड असेल किंवा आता विविध योजनांचे काही काम असतात, ते ग्रामपंचायत होतात का व्यवस्थित? होतात पूर्ण 100% होतात. आपल्यासोबत अजून वयोवृद्ध काही लोक आहेत, तर आपले काय होते ग्रामपंचायतला निवडून आलेले आहे, तर त्यांच्याकडे आपण समाधानी आहात का? आहे समाधानी. चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे. पहिल्यापेक्षा आता ही बॉडी 1 नंबरचं काम करत आहे. कशावर म्हणता तुम्ही 1 नंबरचं काम आहे? आता चालू आहे, 1 वर्ष झालं. तिने चांगल्यापैकी बऱ्यापैकी गावात निधी आपल्याला आणलेले काय आहे. सुचवायचं आहे? म्हणजे आपल्या एखाद्या डोक्यात काम आहे ते त्यांना सुचवायचं, तर काय सुचवाल तुम्ही? कामं काय आता सुचवलेले आहेत आम्ही. दलित वस्तीचे, समाज मंदिरचे, झालं तर तुमचं हे बौद्ध समाजाचं, हे आम्ही सुचवलेले आहेत काम. काकेगावला महिला सरपंच आहेत. महिला सरपंच कुठे कमी पडतात का त्या? नाही कमी पडत नाहीत कुठं. आपल्या प्रत्येक शब्दाला ते येतात. येतात काय. हे काकेगावचे ग्रामस्थ होते, त्यांच्या मार्फत जे आता काम चालू आहे काकेगावच्या ग्रामपंचायत मार्फत, ते आशावादी आहे आणि लोकही समाधानी आहे असं दिसतंय. धन्यवाद.